Good afternoon, students. Today's lecture we discuss paper first, chapter number first, basic electricity. In basic electricity, you can learn what is meant by voltage, current, etc. बघा, आज आपण पेपर फर्स्ट पाहणार आहोत. पेपर फर्स्ट मध्ये पहिला चॅप्टर कुठला आहे तुमचा? बेसिक इलेक्ट्रिसिटी. तर बेसिक इलेक्ट्रिसिटी मध्ये काय करणार आपण? व्होल्टेज म्हणजे काय, करंट म्हणजे काय, हे सर्व काय करणार आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू मीन बाय पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स? Question is, what do you mean by positive and negative ions? First, positive ions. What is mean by positive ions? Positive ion means when one or more electrons are removed from outer orbit. काय म्हणते बघा, when one or more electrons are removed from outer orbit of an atom, the atom becomes positively charged, which is called a positive ion. बघा अजून एकदा, पॉझिटिव्ह आयन म्हणजे काय? when one or more electrons are removed from outer orbit of an atom, then atom becomes positively charged, which is called a positive ion. बघा काय म्हणते, ज्यावेळेस एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन, हा तुमच्या ॲटम स्ट्रक्चर पाहिलेला आपण केमिस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिकच्या पेपर सेकंडमध्ये फर्स्ट चॅप्टरमध्ये. मग ज्यावेळेस लास्ट सेलमधील आउटर ऑर्बिटमधील लास्ट सेलमधील काय केलं जातं, एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन काय केला जातो, रिमूव्ह म्हणजे थोडक्यात काढून टाकला जातो. त्यावेळेस त्या ॲटममध्ये काय असतो, पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह आयन. आणि लक्षात, त्यानंतर काय बोलणार आपण, निगेटिव्ह आयन. आता निगेटिव्ह आयन म्हणजे काय, when one or more electron added in the atom. बघा काय म्हणते, when one or more electron added in the atom, then atom becomes negatively charged, which is called as negative ions. बघा काय म्हणते अजून एक डेफिनेशन, when one or more electrons added in atom, then the atom becomes negatively charged, which is called negative ion. काय म्हणते, ज्यावेळेस ॲटम मध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन, त्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन ऍड केला जातो, त्यावेळेस त्या ॲटम मध्ये कुठला चार्ज असतो, थोडक्यात निगेटिव्ह, आणि त्याच जो तयार आयन होतात त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह आयन्स. बघा पॉझिटिव्ह आयन आणि निगेटिव्ह आयन म्हणजे काय. पॉझिटिव्ह आयन म्हणजे काय, ज्यावेळेस तुमच्या ॲटम मधल्या लास्ट सेल मधल्या किंवा सेल मधला, लास्ट असेल किंवा कोणतेही, सरासरी काय असते तुमची लास्ट सेल असते, कारण लास्ट सेल कशी लागते आपल्याला, बॅलन्स सेल लागते. मग त्या बॅलन्स सेल मध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉन ऍड जर केले किंवा रिमूव्ह केले, त्याच्यावरती काय होतं, तुमचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन क्रिएट होतात. ज्यावेळेस लास्ट सेल मध्ये काय करतो आपण, इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो, त्यावेळेस त्या ॲटम मध्ये चार्ज कुठला असतो, पॉझिटिव्ह, आणि त्यावेळेस तयार होणाऱ्या आयनला काय म्हणतो, पॉझिटिव्ह आयन. आणि निगेटिव्ह आयन म्हणजे काय, ज्यावेळेस तुमच्या ॲटम मध्ये काय केलं जातं, इलेक्ट्रॉन्स ऍड केले जातात. काय केले जातात, इलेक्ट्रॉन्स ऍड केले जातात, किती, एक किंवा एकपेक्षा जास्त. त्यावेळेस त्या ॲटम मध्ये चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह, आणि त्यावेळेस जे आयन क्रिएट होतं त्याला काय म्हणतं, निगेटिव्ह आयन. कुठला क्वेश्चन पाहिला, व्हॉट डू यू मीन बाय पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. ओके, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, डिफाइन पोटेन्शियल. डिफाइन पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल किंवा पोटेन्शियल डिफरन्स काय करायचं आपल्याला, डिफाइन करायचं आपल्याला. डिफाइन पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर आपल्याला सुरुवातीला काय बघायचं आहे, पोटेन्शियल.
Definition of potential. Positive and negative charge has ability to do work, attraction or repulsion. मग काय म्हणते? Positive and negative charge has ability to do work, attraction or repulsion. This ability is called potential. Potential definition काय सांगते? Positive and negative charge has ability to do work by attraction or repulsion. This ability is called potential. बघा, तुम्ही जर पॉझिटिव्ह चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज घेतला तर त्याची ॲबिलिटी काय असते बघा, अट्रॅक्ट किंवा रिपल्शन. जर पॉझिटिव्ह असेल तर काय असतं? रिपल्शन. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर काय असतं? अट्रॅक्शन. त्या ॲबिलिटीलाच काय म्हणतो आपण? पोटेन्शियल. पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज हॅज ॲबिलिटी टू डू वर्क बाय अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. दिस ॲबिलिटी इज कॉल्ड पोटेन्शियल. हे झाली पोटेन्शियलची डेफिनेशन. त्यानंतर काय बघायचं आपल्याला? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? बघा, पोटेन्शियल म्हणजे काय? चार्जची ॲबिलिटी असते एकतर अट्रॅक्ट करायचं किंवा रिपल्शन करायचं. त्या ॲबिलिटीला काय म्हणतो आपण? पोटेन्शियल. त्यानंतर बघायचं आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स. When charge on two bodies, when we can do two bodies that time. When charge on two bodies are different. When charge on two bodies are different, there is difference in the potential. There is difference in the potential. Potential of two bodies is called potential difference. Or voltage or electromotive force. मग काय म्हणते? When charge on two bodies are different, there is difference in the potential. Potential of two bodies is called potential difference or voltage or electromotive force. बघा, ज्यावेळेस दोन आपण डिफरंट बॉडी घेणार आहे त्या दोन डिफरंट बॉडीमध्ये पोटेन्शियल कसं असणार आहे? डिफरंट असणार आहे. एक तर फर्स्ट बॉडी घेतला त्याच्यावर अट्रॅक्शन काय करेल? अट्रॅक्शन जास्त करेल. आणि सेकंड बॉडी घेतला त्यात अट्रॅक्शन रिपल्शन काय जास्त. म्हणजे दोन्हीमध्ये पोटेन्शियल कसं आहे? वेगवेगळं आहे. सेम आहे का? नाही. त्या दोन्हीमधला जो पोटेन्शियलचा जो डिफरन्स असतो त्यालाच काय म्हणायचं? पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. तो डिफरंट बॉडी मधला जो डिफरन्स असतो कशाचा? पोटेन्शियलचा. त्याला काय म्हणतो आपण थोडक्यात? व्होल्टेज. बघा, जर समजा पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतलं, पॉझिटिव्ह करून काय होईल थोडक्यात तुमचा पुढं होईल पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणजे कमी जास्त. त्या दोन्हीत काय झालं? डिफरन्स झाला. तो डिफरन्स म्हणजे काय असतो? व्होल्टेज. ते आपण पुढं कसा व्होल्टेज फ्लो होणार ते आपण पाहणार आहोत. व्होल्टेज इज नेसेसरी टू सेटअप करंट इन द सर्किट. कोणतंही सर्किट घेतलं तर त्यात जर आपल्याला करंट काय करायचं असेल? सेटअप करायचं असेल तर काय करायचं? कशाची गरज असतं? मला व्होल्टेजची गरज असतं. व्होल्टेज इज नेसेसरी टू सेटअप करंट इन द सर्किट. बघा, दोन क्वेश्चन बघितले. पहिला कुठला बघितला? व्हॉट डू यू मीन बाय पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन. तर त्यातलं पहिल्यांदा काय बघितलं? पॉझिटिव्ह आयन. पॉझिटिव्ह आयन म्हणजे काय? when one or more electrons are removed from outer orbit of an atom, then atom becomes positively charged, which is called a positive ion. झाली पॉझिटिव्ह आयनची डेफिनेशन. त्यानंतर काय बघितलं तर निगेटिव्ह आयन. आता निगेटिव्ह आयन मध्ये काय बघितलं आपण? when one or more electrons added in the atom, then atom becomes negatively charged, which is called as negative ion. Okay, पॉझिटिव्ह आयन निगेटिव्ह आयनची डेफिनेशन पाहिली. त्यानंतर सेकंड क्वेश्चन काय बघितलं आपण? डिफाइन पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. तर त्यातली पोटेन्शियलची डेफिनेशन काय? पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज हॅज ॲबिलिटी टू डू वर्क बाय अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. दिस ॲबिलिटी इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल. ओके, त्यानंतर काय बोलूयात आपण? पोटेन्शियल डिफरन्स. when charge on two bodies, when charge on two bodies are different, there is difference in the potential. Potential of two bodies is called
potential difference or voltage or electromotive force. हे त्यांच्या डेफिनेशन. नंतर काय सांगितलं होतं तुम्हाला, व्होल्टेज इज नेसेसरी टू सेटअप करंट इन द सर्किट. व्होल्टेज इज नेसेसरी टू सेटअप द करंट इन द circuit. Next question is define an electric current. Define an electric current and explain the concept of electric current. Question is define an electric current and explain the concept of an electric current. This is the diagram of electric current. How to इलेक्ट्रिक करंट इज फ्लो. बघा क्वेश्चन काय सांगितलं तुम्हाला, डिफाइन इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक करंट काय करायचं आपल्याला, कन्सेप्ट एक्सप्लेन करायचे. आता कन्सेप्ट एक्सप्लेन करण्याआधी दिलेली काय तुमची इलेक्ट्रिक करंट होता कसा फ्लो होतो त्यासाठी काय दिलं आपण डायग्राम काढलेली. हा काय तुमचा कॉपर कंडक्टर वायर आहे, बरोबर. कॉपर कंडक्टर आहे, त्याला काय केलं आपण एक्सटर्नल बॅटरी व्होल्टेज सोर्स काय केला कनेक्ट केला आहे. पॉझिटिव्ह टर्मिनल निगेटिव्ह टर्मिनल आपण कनेक्ट केलेलं आहे. त्यासाठी आधी काय करू आपण इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन काय ते पाहूया आपण. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. डेफिनेशन काय बघा, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज और द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज और द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन through the substance or conductor is called as current. The rate of flow of charge or the flow of electron. The rate of flow of charge or flow of electron through the substance or conductor is called as electric current. बघा एखाद्या कंडक्टर मधून किती इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याचा रेट म्हणजेच काय असणार आहे इलेक्ट्रिक करंट. डेफिनेशन काय सांगणार आहे, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज और इलेक्ट्रॉन थ्रू द कंडक्टर और सबस्टन्स इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक करंट. ही झाली डेफिनेशन. मग आता इलेक्ट्रिक करंट कसा फ्लो होतो ते काय करायचं, आपल्या कन्सेप्ट काय करायचे क्लियर करायचे. द आयडिया ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो, द आयडिया ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो इज एक्सप्रेस्ड करंट इन shown in this figure. When battery B is connected across the conductor. When battery B is connected across the conductor, one electron is passed from negative terminal to atom 1. बघा ज्यावेळेस काय म्हणते आपण when battery B is connected across the कंडक्टरच्या अक्रॉस काय केली आपण बॅटरी बी काय केली कनेक्ट केली त्यावेळेस वन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनची काय केली डायरेक्शन असणार की पुन्हा निगेटिव्ह टर्मिनल थ्रू काय होणार तुमचं इलेक्ट्रॉन फ्लो होणार आपण बघितलंय कशामध्ये फॉरवर्ड बायस आणि रिव्हर्स बायस मध्ये. निगेटिव्ह बॅटरी एक्सटर्नल जर बॅटरी घेतली त्याचं एक्सटर्नल पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनल असतात बरोबर एक्सटर्नल बॅटरीचं त्यातला काय होतं निगेटिव्ह टर्मिनल काय होतं इलेक्ट्रॉन फ्लो होतात कारण चार्ज पूर्ण असतो निगेटिव्ह. मग ज्यावेळेस आपण एक्सटर्नल बॅटरी कनेक्ट करणार आहोत एक्सटर्नल बॅटरी कनेक्ट केली तर निगेटिव्ह टर्मिनल मधून काय होणार इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे. आता इलेक्ट्रॉन फ्लो हा इलेक्ट्रॉन फ्लो झाला कुठे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे हा कुठे तुमच्या इलेक्ट्रॉन निगेटिव्ह म्हणजे काय असणार आहे रिपल्शन असणार आहे कुठे तुमच्या वन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आलेला वन फर्स्ट इलेक्ट्रॉन जो आहे त्या ठिकाणी काय होणार आहे तुमचा इलेक्ट्रॉन येणार आहे. तिथं आल्यानंतर काय होणार आलेला इलेक्ट्रॉन काय झाला फोर्स करणार आहे बरोबर. मग हा फोर्स केल्यावर काय होईल फर्स्ट इलेक्ट्रॉन कुठे फोर्स करेल टू ला म्हणजे जो एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आला आहे तो कुठे तुमच्या वनच्या ठिकाणी बरोबर. हा वनच्या ठिकाणी इलेक्ट्रॉन कुठे टूच्या ठिकाणी येणार आहे म्हणजे असं कंटिन्यू होत जाणार म्हणजे काय होणार त्या नेक्स्ट इलेक्ट्रॉन कुठे तुमच्या 8च्या ठिकाणी सेवन्थ इलेक्ट्रॉन थोडक्यात कुठे 8च्या ठिकाणी मग सेवन्थ इलेक्ट्रॉन 8ला फोर्स करून नंतर कुठे येतो 9च्या ठिकाणी म्हणजे 9th इलेक्ट्रॉन काय करणार 10ला फोर्स करणार आहे त्याच्या ठिकाणी येणार आहे परत हा 10th इलेक्ट्रॉन कुठे तुमच्या ह्या इलेक्ट्रॉनच्या डायरेक्शन कुठे तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला.
बघा काय म्हणणार आहे, फेल बॅटरी बी इज कनेक्टेड अक्रॉस द वायर और कंडक्टर. फेल बॅटरी बी इज कनेक्टेड अक्रॉस द वायर or conductor. One electron is passed from negative terminal to atom 1. Now atom 1 has one extra electron. It will move to atom 2. This electron move to atom 2 and there is drift of electron from atom to atom. काय करणार आहे, ते ड्रिफ्ट होणार ॲटम टू ॲटम म्हणजे काय करणार, एकमेकावर फोर्स करून जाणार आहे, एक इलेक्ट्रॉन ठिकाणी दुसरा दुसऱ्या ठिकाणी असं काय होणार आहे, कंटिन्यू होणार आहे. फायनली द इलेक्ट्रॉन इज अट्रॅक्टेड बाय पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी. बघा ज्यावेळेस आपण काय करतो, एक्सटर्नल व्होल्टेज काय करते किंवा बॅटरी कनेक्ट करते, त्याच वन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काय होणार, फ्लो होणार आहे, तो किती तुमच्या ॲटम 1 मध्ये किंवा इलेक्ट्रॉन 1च्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डायरेक्शन असणार आहे. मग हे तर काय करणार आहे, निगेटिव्ह असल्याने काय होणार आहे, तुमचं रिपल्शन होणार आहे. तू काय करणार, कोणाला फोर्स करणार आहे, इलेक्ट्रॉन 1ला किंवा ॲटम 1ला. ते तू काय करणार, 1 कुठे तुमच्या 2च्या ठिकाणी, 2 कुठे नंतर 3च्या 3, 4च्या 4, 5, 6, 7 असं कंटिन्यू होणार आहे. आणि 9 काय होईल परत 10च्या ठिकाणी. मात्र तो 10चे इलेक्ट्रॉन काय होईल, तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनलवर काय होणार आहे, अट्रॅक्ट होणार आहे. बरोबर. द ऍक्शन इज व्हेरी फास्ट. ॲज सून ॲज वन इलेक्ट्रॉन इज अट्रॅक्टेड बाय ॲटम 1 इलेक्ट्रॉन इज कलेक्टेड बाय पॉझिटिव्ह टर्मिनल. बघा ही प्रोसेस किती फास्ट आहे ती. फेल 1 इलेक्ट्रॉन इज goes to from extra electron goes to from 1 electron. That time 10th electron is attracted by positive terminal. कशी असणार प्रोसेस, एकदम फास्ट असणार आहे. This movement of flows of electron is known as electric current. बघा ही तुमची मुवमेंट आहे, काय इलेक्ट्रॉन मूव करण्याची, त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट. बघ काय सांगितलं आपण, पहिल्यांदा काय बघितलं आपण, डेफिनेशन काय सांगितलं तुम्ही, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज or the flow of electron through the substance or conductor is known as or is called as current. डेफिनेशन. मग त्यानंतर काय बघतोय आपण, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रिक करंटची कन्सेप्ट बघत असताना काय केले, सुरुवातीला तुमचं काय केलं, कॉपर कंडक्टर वायर घेतली आहे. बरोबर. त्याला एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय करतो आपण. मग आता कॉपर कंडक्टर वायरमध्ये काय असणार, तुमचे इलेक्ट्रॉन्स असणार आहे. बरोबर. जास्त एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय करणार त्यावेळेस एक्सटर्नल व्होल्टेजच्या निगेटिव्ह टर्मिनलचा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन काही तुमच्या ॲटम 1च्या ठिकाणी, 1चा काय तर तुमचा फोर्स करून होईल 2च्या ठिकाणी, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 परत 9च्या ठिकाणी, 9 कुठे 10च्या ठिकाणी. हा घेतला इलेक्ट्रॉन कुठे तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनलवर अट्रॅक्ट होईल. आता ही प्रोसेस कशी असते, एकदम फास्ट मध्ये असते. ज्यावेळेस एक्स्ट्रा व्होल्टेज अप्लाय करणार आहे आणि एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन 1च्या ठिकाणी जाणार आहे, त्याच वेळेस 10th इलेक्ट्रॉन कुठे येणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलकडे येणार आहे. म्हणजे ही मुवमेंट जी असते, इलेक्ट्रॉन फ्लो होण्याची मुवमेंट जी असते, त्यालाच काय म्हणतो आपण, करंट. लक्षात आलं, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इलेक्ट्रॉन तुमच्या वायर आहेत, त्यातून कसा फ्लो होतं, सगळ्या कंडिशन आहेत. त्यावेळेस आपण काय करणार, स्विच ऑन केलं. बघा स्विच ऑन करतो, त्यात लगेच काय होतं, तुमचा बल्ब काय होतं, ऑन केले म्हणजे किती फास्ट प्रोसेस असणार आहे. तसंच यात सुद्धा असणार असेल. ज्यात आपण काय करणार आहे, एक्स्टर्नल व्होल्टेज अप्लाय केले, यातला जो इलेक्ट्रॉन आहे, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन कुठे तुमच्या 1च्या ठिकाणी आणि 1, 2, 4, 2, 3 असं कुठपर्यंत हा 1च्या ठिकाणी आला, त्याच वेळी हा 10th इलेक्ट्रॉन तुमचा काय होणार, तुमच्या पॉझिटिव्ह टर्मिनलवर अट्रॅक्ट होणार आहे. आणि हा इलेक्ट्रॉन फ्लो होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक करंट. लक्षात आलं. आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं, सुरुवातीला आपण पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, त्यानंतर
पोटेन्शियल डिफरन्स आणि डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. पॉझिटिव्ह आयन म्हणजे काय असतं, ज्यावेळेस तुमच्या ॲटमच्या आउटर सेलमधला किंवा ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन काय केले जातात, रिमूव्ह केले जातात, त्याचा चार्ज कुठला असतो, पॉझिटिव्ह, त्यालाच म्हणायचं पॉझिटिव्ह आयन. त्यावेळेस तयार होणाऱ्या आयन. नंतर निगेटिव्ह आयन म्हणजे काय, तुमच्या ॲटममध्ये इलेक्ट्रॉन काय केले जातात, ऍड केले जातात, त्याच्यावर चार्ज कुठला असतो, निगेटिव्ह, आणि त्यावेळेस जो आयन केलं त्याला म्हणायचं निगेटिव्ह आयन. त्यानंतर पोटेन्शियल बघितलं. पोटेन्शियल म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ अट्रॅक्शन ऑफ रिपल्शन. कुठलाही इलेक्ट्रॉन घेतलं तर काय असतं, त्याची आपली ॲबिलिटी काय असते, कुठलंही ॲटम घ्या, काही घ्या, त्यामध्ये ॲबिलिटी काय असते, तर अट्रॅक्टिव्ह होतात किंवा रिपल्शन होतात. त्या ॲबिलिटीला काय म्हणतो आपण, पोटेन्शियल. त्यानंतर पाहिलं पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, तर दोन वेगवेगळ्या बॉडी घेतल्या, काय केलं, दोन वेगवेगळ्या बॉडी घेतल्या, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, दोन्ही बॉडीमध्ये पोटेन्शियल कसं असतं, वेगवेगळं असणार आहे. ह्याच्यावर जास्त असेल तर ह्याच्यावर कमी असेल, किंवा ह्याच्यावर जास्त असेल तर ह्याच्यावर कमी असेल. त्यात मध्ये दोन्हीमध्ये जो डिफरन्स असतो त्यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज किंवा इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. त्यानंतर काय मिळेल, करंट. करंट म्हणजेच काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज ऑर रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन थ्रू द सबस्टन्स. तुमच्या एखाद्या सबस्टन्स किंवा कंडक्टरमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन फ्लो होतात त्याच्या रेटलाच काय होतं आपण, त्याच्या फ्लो होण्याच्या रेटला इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर काय पाहिजे आता, कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये काय करतो आपण, कंडक्टर घेतो, त्याला एक्सटर्नल व्होल्टेज काय करतो, अप्लाय करतो. जसं एक्सटर्नल व्होल्टेज अप्लाय करणार आहे तसे त्या एक्सटर्नल व्होल्टेजच्या निगेटिव्ह टर्ममध्ये जो इलेक्ट्रॉन फ्लो होणार आहे हे कंटिन्यू प्रोसेस होणार आहे. इलेक्ट्रॉन म्हणजे वन एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन करून घेतो, इलेक्ट्रॉन वनच्या ठिकाणी किंवा ॲटम वनच्या ठिकाणी आल्यानंतर काय करणार, तर त्याला फोर्स करणार, वन कुठे टूच्या ठिकाणी. कारण काय असणार आहे, अट्रॅक्शन का रिपल्शन, कारण हा इलेक्ट्रॉन चार्ज कुठं असणार आहे, निगेटिव्ह असल्यामुळे काय करणार आहे, रिपल्शन असणार, म्हणजे एकमेकांकडे पुढे ढकलणार आहे. हा तिथून तिथे वनच्या ठिकाणी 1, 2च्या ठिकाणी 2, 3च्या 4, 5, 6, 7, 8, 9 परत 10च्या ठिकाणी हा 10 कुठेही तुमचा पॉझिटिव्ह टर्मिनल अट्रॅक्ट करतो. ही जी इलेक्ट्रॉन फ्लो होण्याची जी मुवमेंट आहे, प्रोसेस आहे, त्यालाच काय म्हणतो आपण